गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण एक्झाम्पल 18 पर्यंत आलो होतो. इंटेग्रल कॅल्क्युलसच्या लेक्चर नंबर 48 मध्ये आपण एक्झाम्पल 19 पासून सुरुवात करणार आहे. काय आहे एक्झाम्पल 19 ऑन पेज नंबर 668. इंटेग्रेटिंग बाय पार्ट्स ट्वाइस, दोन वेळा इंटेग्रेटिंग बाय पार्ट्स करावं लागेल. और अदरवाइज obtain a reduction formula for in which is equal to integral 0 to infinity e to the power minus x sin raised to nx dx, where n is greater than equal to 2 in the form n square plus 1 bracket मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर in which is equal to n minus 1 into I ला suffix n minus 2 and hence evaluate I4. मित्र हो, आपल्याला या एक्झाम्पल मध्ये in इज इक्वल टू दिलेला आहे इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर मायनस x sin रेस टू nx dx. या इंटेग्रल वरून आपल्याला विथ द हेल्प ऑफ इंटेग्रेटिंग बाय पार्ट्स ट्वाइस टाइम्स डिराइव्ह द रिडक्शन फॉर्म्युला n स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट मध्ये त्याच्या बाहेर in which is equal to n in bracket n minus 1 ब्रॅकेटच्या बाहेर I ला suffix n minus 2 and then evaluate I ला suffix 4 म्हणजे n ची किंमत 4 सबस्टिट्यूट करून रिझल्ट काढायचं आहे. सोल्युशन we have in is equal to integral 0 to infinity e to the power minus x into sin raised to nx dx. Integrating by parts, taking sin raised to nx as first function, comma, we get in is equal to in bracket sin raised to nx is the first function. Integration of e to the power minus x is e to the power minus x upon minus 1, so that denominators minus 1, minus is here minus sin raised to nx, minus sin raised to nx e to the power minus x, limits from 0 to infinity, minus integral 0 to infinity derivative of sin raised to nx is n sin raised to n minus 1x into derivative of sin x is cos x, and integration of e to the power minus x dx is e to the power minus x upon minus 1. That minus 1 and minus sign it is here plus into dx. अप्पर लिमिट जर ठेवलं e टू द पॉवर मायनस इन्फिनिटी म्हणजे 0 येते, 0 मल्टिप्लाय एनिथिंग 0 होते, आणि sin 0 इज इक्वल टू 0, 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0 होते. सो विच इज इक्वल टू 0 प्लस n इन ब्रॅकेट मायनस sin रेस टू n मायनस 1x cos x. म्हणजे इथं काय केलं हो आपण sin रेस टू n मायनस 1x इंटू cos x ला फर्स्ट फंक्शन कन्सिडर केलेला आहे. sin रेस टू n मायनस 1x इंटू cos x, integration of e to the power minus x dx is e to the power minus x upon minus 1. हा मायनस आपण इथे लिहिला लिमिट्स फ्रॉम 0 टू इन्फिनिटी मायनस इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी डेरिव्हेटिव्ह ऑफ sin रेस टू n मायनस 1x इंटू cos x. u इंटू हिचा फॉर्म्युला वापरायचा आहे cos x इंटू n मायनस 1 sin रेस टू n मायनस 2 x इंटू sin x ची डेरिव्हेटिव्ह cos x plus sin raised to n minus 1x into derivative of cos x is minus sin x, bracket complete. ब्रॅकेटच्या बाहेर इंटेग्रल e to the power minus x dx is e to the power minus x upon minus 1 म्हणजेच minus e to the power minus x into dx. पुन्हा इथं अप्पर लिमिट जर ठेवली तर 0 येते, e to the power minus infinity 0, 0 multiply anything is 0. लोअर लिमिट sin 0 is 0, 0 multiply anything is 0. So which is equal to n in bracket, हे पूर्ण 0 झालं, मायनस हा n मायनस 1 फक्त पहिल्या टर्मला आहे इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी sin रेस टू n मायनस 2x इंटू cos स्क्वेअर x e टू द पॉवर मायनस x dx. हा जो मायनस आहे तो इथे आलेला आहे, मायनस मायनस प्लस झाला काही ते, हा मायनस, ठीक आहे, इथे आला n मायनस 1
आणि हा इथे प्लस लागेल, मग इथं काय लागायला पाहिजे, प्लस यायला पाहिजे. हा हाऊ, बिकॉज आउटसाइड द ब्रॅकेट मायनस ई टू द पॉवर मायनस एक्स यांनी जर मल्टिप्लाय केलं तर हा मायनस आणि हा मायनस इथं प्लस होऊन जाईल. हा एन मायनस वन बाहेर घेतला इंटेग्रलच्या आधी, इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी साइन रेस टू एन मायनस टू एक्स इंटू कॉस एक्स कॉस स्क्वेअर एक्स ई टू द पॉवर मायनस एक्स डी एक्स. त्याच्यानंतर हा मायनस, ओके, हा मायनस आणि हा मायनस. सो हाऊ मेनी, 3 टाइम्स मायनस. So minus minus plus and minus is remaining. Minus integral 0 to infinity sin raised to n x e to the power minus x dx. So which is equal to n minus 1 integral 0 to infinity sin raised to n minus 2x cos square x म्हणजे 1 minus sin square x e to the power minus x dx. मायनस या n नी जर मल्टिप्लाय केलं तर इथे n इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी sin raised to nx e to the power minus x dx. So which is equal to n minus 1 integral 0 to infinity sin raised to n minus 2x e to the power minus x dx. मल्टिप्लाय केलं 1 ला, आता मायनस sin square x ने जर मल्टिप्लाय केलं तर मायनस n minus 1 इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी sin raised to n x e to the power minus x dx. minus n integral 0 to infinity sin raised to n x e to the power minus x dx. So which is equal to n in bracket n minus 1 I ला suffix n minus 2 minus n minus 1 I ला suffix n minus n I ला suffix n. कारण जर I ला suffix n which is equal to 0 to infinity e to the power minus x sin raised to n x dx असेल तर इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी साइन रेस टू n मायनस 2x e टू द पॉवर मायनस x dx काय होईल, I ला सफिक्स n मायनस 2. सो विच इज इक्वल टू n इन ब्रॅकेट n मायनस 1 I ला सफिक्स n मायनस 2 मायनस हा n नी या n ला जर मल्टिप्लाय केलं तर n मायनस n स्क्वेअर I ला सफिक्स n होते. हा मायनस n या मायनस 1 नी जर मल्टिप्लाय केलं तर प्लस n I n होते आणि मायनस n I n विल बी कॅन्सल. मग ही जे मायनस n स्क्वेअर आय एन आहे याला जर लेफ्टला नेलं तर दिस इम्प्लाय इन ब्रॅकेट n स्क्वेअर प्लस 1 आय एन विच इज इक्वल टू n इन ब्रॅकेट n मायनस 1 ब्रॅकेटच्या बाहेर आय ला सफिक्स n मायनस 2. जे की आपल्याला रिडक्शन फॉर्म्युला प्रूव्ह करायचा होता तो इथे प्रूव्ह झाला. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. आणि या इक्वेशन नंबर 1 मध्ये जे आपल्याला हेन्स इव्हॅल्युएट आहे, काय आहे इव्हॅल्युएट, आय ला सफिक्स 4. याचाच अर्थ काय झाला, तुम्हाला n इज इक्वल टू 4 सबस्टिट्यूट करावं लागेल. कशामध्ये, इक्वेशन नंबर 1 मध्ये. करू मग आता मग. हेन्स in which is equal to n in bracket n minus 1 divided by n square plus 1 into I ला सफिक्स n minus 2. जे आपल्याला डिराइव्ह करायचं होतं ते तर झालं, परंतु अँड हेन्स इव्हॅल्युएट मध्ये आपल्याला I4 ची व्हॅल्यू काढायची आहे. त्यामुळे n ची किंमत आपल्याला 4 ठेवून या इक्वेशनच्या मदतीने आपण I4 ची व्हॅल्यू मिळवू शकतो. हेन्स I4 I ला सफिक्स 4 which is equal to 4 into 3 upon 4 चा वर्ग 16 plus 1 that is 17 आणि इथे I ला सफिक्स 4 minus 2 म्हणजे I2. काय केलं आपण तर पुट n is equal to 4 सबस्टिट्यूट केलेला आहे. आता या I2 ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला याच इक्वेशन मध्ये n ची किंमत 2 सबस्टिट्यूट करावं लागेल. सो विच इज इक्वल टू 4 त्रिकी 12 डिवाइडेड बाय 17 इन ब्रॅकेट 2 1 2 चा वर्ग 4 प्लस 1 5 आणि I ला सफिक्स 2 minus 2 म्हणजे I ला सफिक्स 0. परंतु in is equal to integral 0 to infinity e to the power minus x sin raised to n x dx हे दिलेलं इंटेग्रल आहे. याच्यामध्ये आपण n ची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर I ला सफिक्स 0 is equal to integral 0 to infinity e to the power minus x dx येते. कारण की sin raised to 0 x is 1. So anything raised to 0 is 1.
त्यामुळे 12 दोन्ही 24, 17 पंचे 85 इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर -x dx या दिलेल्या इंटेग्रल वरून आपण I0 ची व्हॅल्यू ही मिळवू शकतो. सो विच इज इक्वल टू 24/85. याचं इंटेग्रेशन जर केलं तर e टू द पॉवर -x/-1 म्हणजे -e टू द पॉवर -x लिमिट्स फ्रॉम 0 टू इन्फिनिटी विच इज इक्वल टू 24/85 इन ब्रॅकेट जर अप्पर लिमिट ठेवलं तर -e टू द पॉवर -इन्फिनिटी म्हणजे -1/e टू द पॉवर इन्फिनिटी म्हणजे -1/0 विच इज 1/इन्फिनिटी 1/e टू द पॉवर इन्फिनिटी म्हणजे 1/इन्फिनिटी आणि 1/इन्फिनिटी म्हणजे 0. आणि लोअर लिमिट जर 0 ठेवलं तर मायनस मायनस प्लस आणि लोअर लिमिटचा 0 x च्या जागेवर ठेवलं तर एनिथिंग इज टू 0 इज 1. आणि अशा पद्धतीनं I4 which is equal to integral 0 to infinity e to the power -x sin raised to 4x dx which is equal to 24 divided by 85. So this example is complete here. Now next example 20 on page number 69. Prove that if n is positive integer then integral 0 to pi by 2 cos raised to nx cos nx dx which is equal to pi upon 2 raised to n plus 1. Solution: we have integral 0 to pi by 2 cos raised to nx into cos nx dx. इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स करायचं आहे आपल्याला. cos raised to nx ला फर्स्ट फंक्शन घ्यायचं आहे. सो विच इज इक्वल टू cos raised to nx into integration of cos nx dx is sin nx upon n limits from 0 to pi by 2 minus फर्स्ट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह जे इंटेग्रल 0 टू pi by 2 n cos raised to n minus 1 x. तर हा n बाहेर लिहिला. cos raised to n minus 1 x डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x is minus sin x आणि इंटेग्रेशन ऑफ cos nx dx is sin nx upon n dx. हा n आणि हा n कटून जाईल आणि when we substitute upper limit cos raised to n pi by 2 is 0 आणि 0 multiply anything is 0. अप्पर लिमिटचा विषय मिटला. sin 0 is 0 0 multiply anything is 0 म्हणजे लोअर लिमिटचा सुद्धा विषय मिटला आणि 0 आलं. हा मायनस प्लस झाला. हे n कटलं. प्लस इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 cos raised to n minus 1 x into sin x dx. परंतु याच्या पुढे अशा टर्म आल्याच्या नंतर how to solve the such types of examples you already know that. So which is equal to integral 0 to pi by 2 cos raised to n minus 1x in bracket cos in bracket n minus 1x minus cos nx into cos x bracket complete bracket च्या बाहेर dx. कशावरून आलं होय हे? cos in bracket nx minus x म्हणजे cos a minus b चा फॉर्म्युला वापरला. cos a cos b which is equal to cos nx cos x plus sin a sin b म्हणजे sin nx sin x आणि आपल्याला व्हॅल्यू पाहिजे sin nx sin x ची. तर ती मिळेल आपल्याला cos n minus 1x minus cos nx into cos x जे की आपण इथे लिहिलेली आहे. आता मल्टिप्लाय करायचं which is equal to integral 0 to pi by 2 cos raised to n minus 1x into cos n minus 1 ब्रॅकेट कंप्लीट त्याच्या बाहेर x dx minus integral 0 to pi by 2 cos raised to n minus 1x into cos x म्हणजे cos raised to nx into cos nx dx. फक्त मल्टिप्लाय केलेला आहे आणि पॉवरला इथे n minus 1 आहे आणि इथे 1 आहे त्याच्यामुळे ते 1 कटलं आणि हे. आता ही जे टर्म आहे दुसरी इंटेग्रल आहे मायनस इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 cos raised to nx cos nx dx याला जर लेफ्टला नेलं तर ऑलरेडी लेफ्टला इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 cos raised to nx cos nx dx आहे. त्यामुळे 2 टाइम्स इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 cos raised to nx cos nx
dx which is equal to integral 0 to pi by 2 cos raised to n minus 1x into cos in bracket n minus 1 bracket complete bracket च्या बाहेर x dx. त्याच्यानंतर इंटेग्रल 0 to pi by 2 cos raised to nx into cos nx dx which is equal to 1 by 2 integral 0 to pi by 2 cos n minus 1x into cos n minus 1x dx. म्हणजे काय झालं हो, ज्याची आपण सुरुवात केली, ज्या इंटेग्रलची सुरुवात केली त्या इंटेग्रल मध्ये राईट हँड साइडला n च्या जागी n minus 1 आलेला आहे, n च्या जागी n minus 1 आलेला आहे आणि इंटेग्रलच्या आधी 1 by 2 म्हणजे 1 by 2 इंटेग्रल 0 to pi by 2 cos raised to n minus 1x into cos n minus 1x dx. अशा पद्धतीने आपण जर पुढे वाटचाल करत राहिलो तर पहिल्या वेळेस 1 by 2 n च्या जागी n minus 1, आता n minus 1 च्या जागी n minus 2, n minus 2 च्या जागी n minus 3. अशा पद्धतीने आपण त्या इंटेग्रलला सॉल्व करू शकतो. Hence 0 to integral 0 to pi by 2 cos raised to nx cos nx dx which is equal to 1 by 2 integral 0 to pi by 2 cos raised to n minus 1x into cos ब्रॅकेट मध्ये n minus 1 ब्रॅकेटच्या बाहेर x dx. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. जर आपण एक वेळा इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स जर केलं तर दिलेल्या इंटेग्रल मध्ये उदाहरणार्थ इंटेग्रल 0 to pi by 2 cos raised to nx into cos nx dx मध्ये काय बदल दिसला आपल्याला तर राईट हँड साइडला 1 by 2 एक वेळा आला आणि इंटेग्रल 0 to pi by 2 जशाला तसं n च्या जागी n minus 1 म्हणजे cos raised to n minus 1x into cos in bracket n minus 1 ब्रॅकेटच्या बाहेर x dx. म्हणजे एक न जो n होता तो कमी झाला. अशाच पद्धतीनं जर आपण पुढे वाटचाल केली, दुसऱ्या वेळेस इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स केलं तर 1 by 2 येईल राईट हँड साइडला, पुन्हा पहिलेचा 1 by 2 आणि n minus 1 च्या जागेवर n minus 2, n minus 1 च्या जागेवर n minus 2. हे जर आपण वाटचाल n वेळा केलं तर आता इथे बघा सेम प्रोसीडिंग इन द सेम मॅनर ॲज अबाव वी गेट. दुसऱ्या वेळेस केलं 1 by 2 1 by 2 इंटेग्रल 0 to pi by 2 cos raised to n minus 2x into cos in bracket n minus 2x dx. तिसऱ्या वेळेस केलं 1 upon 2 raised to 2 into 1 by 2 इंटेग्रल 0 to pi by 2 cos raised to n minus 3x cos n minus 3 ब्रॅकेटच्या बाहेर x dx. अशा पद्धतीनं जसं इथे 3 वेळा झालं तर आता आपल्याला किती वेळा करावं लागेल n minus 3 टाइम्स. म्हणजे काय होईल की n च्या जागी काय येईल इथं n मायनस 3 वेळा तर झालेला आहे, मायनस पुन्हा n minus 3 येईल. तर आपण काय करणार मग की हे n minus 3 आल्या 3 वेळा आपण इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स केलेला आहे, पुन्हा आपण n minus 3 टाइम्स जर इंटिग्रेट केलं तर टोटल इंटिग्रेट किती होईल इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स n वेळेस. त्यामुळे वर काय होईल, पहिल्या वेळेस केलं तर -1 आलं, दुसऱ्या वेळेस केलं तर -2 आलं, तिसऱ्या वेळेस केलं तर -3 आलं आणि n वेळेस जर आपण हे केलं सेम मॅनरनं तर n minus n येईल. सो विच इज डॉट 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 विच इज इक्वल टू 1 upon 2 raised to n in integral 0 to pi by 2 cos raised to n minus nx into cos in bracket n minus nx dx. तर ही जे आहे ते इथं n वेळा इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स झालेला आहे. त्यामुळे काय होईल मग टोटल नंबर ऑफ इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स हाऊ मेनी टाइम्स n टाइम्स. इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स इथं म्हणता येईल आपल्याला इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स n टाइम्स च्या वेळेसचं रिझल्ट हे आहे. ठीक आहे. मग एनिथिंग रेस टू 0 इज 1 आणि cos 0 इज ऑल्सो 1. So that is equal to 1 upon 2 raised to n integral 0 to pi by 2 dx which is equal to 1 upon 2 raised to n
x limits from 0 to pi by 2 which is equal to 1 upon 2 raised to n in bracket upper limit जर ठेवलं तर pi by 2 lower limit ठेवलं तर 0 so which is equal to pi upon 2 raised to n आणि हा 2 raised to 1 म्हणजे which is equal to pi upon 2 raised to n plus 1 म्हणजेच काय झालं हो म्हणजे इंटेग्रल 0 to pi by 2 cos raised to nx cos nx dx which is equal to pi upon 2 raised to n plus 1 जे रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचा होता तो आला. मित्र हो आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहे. धन्यवाद.